आता एक महत्त्वाची बातमी पाहूयात। एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती मिळतेय। मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडे जाण्याची शक्यता असल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती आहे। दिल्लीमधून निरोप कळवला असल्याची सुद्धा माहिती मिळते। एकनाथ शिंदेंनी संध्याकाळनंतर सर्व भेटीगाठी रद्द केल्यात। अमित शहा मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे। अमित शहा मुंबईमध्ये येऊन मुख्यमंत्रीपदाची घोषणा करणार आहेत। अतिशय महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय। अक्षय कुडकेलवार माझे सहकारी आपल्यासोबत आहे। अक्षय, आपण थोड्याच वेळापूर्वी बोललो तेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार असं कळलेलं होतं। आता मात्र एकनाथ शिंदे नाराज असल्याची बातमी। जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांना अपेक्षा आहे आणि त्यांच्या सगळ्या आमदारांचा आग्रह देखील आहे की एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावं। किमान 2.5 वर्षाचा कार्यकाळ तरी एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा असावा आणि त्यामुळं हा सगळं प्रकार घडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील दिल्लीला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत समोर आपली नाराजी व्यक्त केलेली आहे की या सगळ्या संदर्भात तुम्ही तातडीने मुख्यमंत्री पदाचा नावाचा निर्णय घ्या, कारण अजूनपर्यंत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतलेला नाही, नाव जाहीर केलेलं नाही। महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर जाहीर होऊ शकत नसेल तर या मधनं कुठतरी आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण होईल आणि हे भावना कळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांचे सगळे नियोजित दौरे जे आहे ते रद्द केलेले आहे। उद्या अमित शहांचा दौरा अजून एकूण त्यांचा अधिकृत दौरा ठरला जरी नसला तरी अमित शहा मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे आणि मुंबईमध्ये अमित शहा आल्यानंतर भाजपाचा या महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करतील। मात्र पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षा आहे की आपण मुख्यमंत्री झालं पाहिजे आणि ते त्यांनी कळवले। त्यानुसार त्यांनी नाराज देखील आहे, कारण उद्या अधिकृतरित्या त्यांची मुख्यमंत्री पदाची जी टर्म आहे ती संपली आहे। तृप्ती, निश्चित। अक्षय, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।